जन्मोजन्मीचे ताप, पाप, दुःख आणि दैन्य जर खरंच कमी करायचे असतील तर गुरुचरित्र पारायण हा एक दिव्य मार्ग आहे. गुरुचरित्राचं पारायण करणारी व्यक्ती मुळातच अत्यंत भाग्यवान असते, कारण गुरुच्या कृपेशिवाय आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे कार्य कधीच घडत नाही. गुरुचरित्र हे केवळ ग्रंथ नाही, तो श्री दत्तगुरूचा साक्षात कृपाप्रसाद आहे. घरी केलेलं पारायण पवित्रच असतं, परंतु केंद्रात गुरुस्थानात जाऊन केलेलं पारायण अनेक पटीने अधिक फलदायी मानलं जातं. या पारायणामुळे घरातील वादविवाद शांत होऊ लागतात, भावंडातील मतभेद आणि घरगुती कलह कमी होतात, मातृदोष पितृदोष शमू लागतात, जन्मोजन्मीचे शाप, ताप, दुःख, दैन्य, कर्मबंधन हलके होऊ लागतात, दुःख, दारिद्र्य आणि दैन्य दूर होऊन जीवनात समाधान येऊ लागते. गुरुचरित्र पारायण म्हणजे आत्मशुद्धीची साधना. मन, बुद्धी आणि कर्म यांना पावित्र्य देणारा आध्यात्मिक यज्ञ. या कलियुगात प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात किमान एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण अवश्य करावं, कारण हीच ती साधना आहे जी आपल्या जीवनाला नवतेज, नवसंरक्षण आणि गुरुकृपेचं कवच देते. श्रद्धा, संयम आणि पूर्ण विश्वासाने केलेलं पारायण कधीच व्यर्थ जात नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ.